हियारा हियारा काय पाडलं तू? म्हटलं त्याला ब्लॉगला सुरुवात करू. आणि खूप दिवसापासून मला माझा बेड आहे ना, खिडकीवरचं सामान आवरायचं होतं. म्हटलं ते आज पूर्ण करणार. आणि काल मी आराम केला. तुम्हाला माहिती घरामध्ये खूप काम चालू आहे, फर्निचरचं वगैरे. तिथे पसारा दिसत असेल तुम्हाला. तुम्हाला एकदाच मी दाखवेल की काय काय केलंय. मी आता दाखवणार नाही, सस्पेन्स, की आधीच दाखवलं नाही की काय करणार आहे काय नाही, कसं केलंय. तर ते एवढं छान वाटत नाही बघायला. पण एकदाच जर दाखवलं की हे केलंय ते केलंय, इथे असं केलंय, तर ते बघायला खूप आवडतं. आणि मला पण आवडेल तुम्हाला सरप्राईज द्यायला, दाखवायला. तर तेच झालं आहे. माझ्यासाठी आता भाकर करते. आज बाजरीची भाकर करते. ज्वारीचीच करते नेहमी, पण आज बाजरीची भाकर करते शेपूच्या भाजीसोबत. मला खूप आवडते. चला आता करून घेते आणि जेवण करून मग मला रूम पण आवरायचं. म्हटलं बाजरीची भाकर कशी एकदम सोपी वाटते मला, पटकन. आणि ज्वारीची पण सोपी आहे, पण ह्यावेळेस पीठ कसं एकदम जाड दळून दिलेलं आहे. असं एकदम काय म्हणता, एकदम असं नाही का, काय म्हणता, अलबट म्हणता, एकदम तसं दळून दिलेलं आहे. तर मग त्याला पाणी गरम करूनच करावं लागतं. नाही ते एकदम बारीक थोडं दळलं ना, तर मग डायरेक्ट केलं ना भाकरी तरी चालतात. पण त्याला पाणी गरम करून टाका, कारण अशा भाकरी जमतच नाही, तिथून जातात लगेच. पण बाजरीचं इतकं बाहेर दळून दिलेलं आहे, पटापट भाकरी तयार होतात. तर आता पटकन करते मी. इथे एवढं बाजरीचं पीठ दळून आणलेलं, तर मस्त छान भाकरी येतात. पाऊस तर काही थांबायचं नाव घेतच नाही, कारण इतका पाऊस आहे ना चालू, सारखा रिमझिम चालू आणि झाकाळलेलं वातावरण, असं एकदम अंधार कसं तरी वाटतं. जास्त पण नाही, असं आपण कसं पावसाळ्याची वाट बघतो आणि असं अंधार वातावरण इतकं छान वाटतं. पण जेव्हा अति होतं ना, जास्त होतं, तेव्हा एकदम असं कंटाळा येतो. असं वाटतं कधी ऊन पडेल आणि कधी मस्त छान बाहेर जाऊ. पण पावसामुळे कुठे बाहेर जायला पण जमत नाही. काल तर काही आम्ही काय म्हणता, आता कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. मी थोड्यातच संपवला, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला होता कालचा नागपंचमीचा. तुम्हाला मोठा वाटला असेल एकदम बघायला. पण मग बरं, मी तिथेच सेम केलं, पुढे कंटिन्यू केलं नाही. कारण ना त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी गावात गेलो, बाटाच्या शोरूम मध्ये गेलो. तिथून विहारसाठी शूज आणले, बाटाचे ब्लॅक कलरचे लेसवाले. स्कूलच्या आधी ना त्याला चिटकवायचे शूज घेतले होते, अशी वरतून चिटकवायचे असं करते तसे घेतले होते. पण आता स्कूलमध्ये बोलले की बांधायचे लेसवाले पाहिजे. मग काल गेलो घाईत आणि त्यांना बाटाचे शूज घेतले. वैभवने पण त्यांना शूज घेतले, लगेच त्यांना आवडले, त्यांनी पण घेतले. मला पण सांगितले क्रॉक्स, इतके छान क्रॉक्स आलेले आहे. मी आता उद्या वगैरे जाईल ना, मला क्रॉक्स घ्यायचे आहे. 2-1 जोड घेईल मस्त कलरफुल. तर मला क्रॉक्स घालायला खूप आवडतात. कोणत्या पण ड्रेसवर इतके छान मॅच होतात ना. तर मी जाईल ना तेव्हा, जेव्हा घेईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. खूप कंपन्यांमध्ये बाटा आहे, फ्लाईट आहे, त्याच्यामध्ये आलेली क्रॉक्स भारी एकदम, मला खूप आवडतात क्रॉक्स. बाकी सँडेल वगैरे त्याच्यापेक्षा एकदम कम्फर्टेबल आणि मॅच होता आणि स्टायलिश लुक देतं. तर दाखवेलच मी. तर मला वैभव काल बोलले होते घेऊन टाक, पण म्हटलं घाईत नको, मला मी बघेल वगैरे मग, कारण खूप कलरफुल असतात, कलर असतात याच्यामध्ये. तर विचार करूनच घ्यावा लागतो की कोणता कलर कोणत्या सगळ्या याच्यावर मॅच व्हायला पाहिजे. तर असं, तर आता उद्या वगैरे जाईल ना क्रॉक्स घ्यायला, तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी. आता
भाकरी करून घेते, भूक लागलेली आहे. काय पाडलं तू? तरी इथे मस्त भाकरी झाली, बघू शकता. पातळ पातळ. हो देते. शेपूची भाजी थोडी गरम होते, भाकर होते. चला त्याला लेस करून देते पटकन. इथे माझं ताट आणलेलं आहे. शेपूची भाजी, बाजरीची भाकर, पापड आणि मसूरची डाळ, आखी मसूर. तर चला आता जेवण करते आणि दुपारी बोलते तुमच्याशी. आता वाजले आहेत 6 आणि इथे मी चहा करते. दूध तापत ठेवलं आणि मला रूम मधला आवरायचं आहे. पसारा झाला आहे. कपडे काढले नाही अजून. बापरे खूपच ते लक्षातच नाही मला कपडे काढायचं. कपडे काढून घेते पटकन आणि वाळत करून घेते. तर बघू शकता एवढे कपडे आहे, धुवायला टाकले होते ते वाळत करायचे आहे. आणि रूम मध्ये लावलायचं आहे तिथे खिडकीचं. आणि जे आपल्या हॉल मधले विंडोज आहे ना, वरती केलेलं पॅनल, तसं पॅनल इथे करायचं आहे आणि मस्त पडदे लावायचे आहे. तर ज्या आपल्या पलंगालाच मॅच पडदे लावायचे. आपला पलंग आहे ग्रे आणि थोडासा बेज कलर मध्ये, त्याच कलर मध्ये थोडीशी किंचित किंवा व्हाईट पडदे पण छान दिसली, किंवा ऑफ व्हाईट पडदे. बघेल आता कसे लावायचे ते नंतर कळेलच तुम्हाला. तर ती लावायची आहे. आणि इकडची विंडो आहे ना, ती क्लोजच करायची आहे. ती काही ठेवायची नाही इथे नाही लावायचं. आणि इथून वॉर्डरोबच येणार आहे पूर्ण. त्याच्यामुळे आता चहा वगैरे ठेवते माझ्यासाठी आणि कपडे वाळत करते पहिल्यांदा आणि मग रूम आवरायचं आहे. चला तर इथे विहानचं मी लर्न घेते सायन्सचं. हा पहिले काय? पहिलं फॉरेस्ट. नाही ते नाही. HABITAT. हा आता प्रेडिटर्स. PREDARATOR प्रेडिटर. S. हा बरोबर. आता डेझर्ट नाही, डेझर्ट नाही, थांब दुसरा असेल इकडे. ब्लबर. हा सांग. ब्लबर. BLUBBER. हा नंतर वेब फीट. WEBBED.
आणि फीटचं FEET. हा मी आमचं लर्न घेत होती आणि मला चाय का उकळून गेला ना, चहा होती मस्त पिते, कारण ना कपडे वाळत करायची, खूपच कपडे बघू शकता, पूर्ण बास्केट भरलेली आहे कपड्यांची. तर आता इथे चहा पिऊन घेते. तर आता इथे एवढा भंगार काढलेला आहे. भंगार म्हणजे काही चांगल्या वस्तू आहे, फक्त गोळा करून ठेवल्या. काही गोणी आहे. आता इथला रूम झाडून घेते, मस्त बेडशीट वगैरे टाकते याच्यावर आणि सगळं इथे पुटीचं पडलेलं सगळं पुसून घेतलं बघू शकता. तर आता हे उचलून बाहेर ठेवून देते. चला चांगल्या वस्तू काही वॉश करायला टाकून देईन मी, बाहेर ठेवते इथे.
इथे बघू शकता बेडशीट टाकलेला आहे आणि असं दिसतंय. आणि ही बेडशीट ना पुरत नाही कारण खूप मोठी आणि गाडी सुद्धा पुरत नाही बघू शकता. कारण हा ना पलंग आमचा, ही गाडी आहे किंग साईजच्या क्वीन साईजच्याच बेडची आहे, पण क्वीन साईज पेक्षा हा मोठा बेड आहे. तर त्याला खूप मोठी गाडी करून घ्यावं लागेल. तर तेव्हा आता ह्या गाडीच्या आम्ही जेव्हा विहान देणार बंक बेड करून नाही, ह्या गाडीच्या 2 गाद्या करून बंक बेडवर टाकणार आहे. तर असा प्लॅन आहे. तर ह्या गाडीला सुद्धा हे पुरत नाही आणि अशी पसारा करतात बघू शकता खूप. आता मी एवढं भारी आवरून दिलं आणि कियाला चालली मस्ती तिथे. तर असं विस्काळून ठेवता सगळं, आवरून कंटाळा येतो. तर इथे आवरलेलं आहे, झाडलेलं आहे सगळं बघू शकता. पसारा पूर्ण आवरून घेतलेला आहे आणि खूप रिकामा रूम दिसत असेल, पण थोड्याच दिवसात आपला रूम पूर्ण भरलेला दिसेल तुम्हाला. तर बेडच दिसतो कारण इथे मग बघू शकता असं मस्त आवरलेलं आहे. छान बेडशीट टाकलेलं आहे. काय गंध सगळं काढून टाकलं. हा ते राहू दे, हे हेडफोन आहे. तुला असं दिसतो इथून बघू शकता. असा पूर्ण आवरून घेतलेला आहे. चला आता ना स्वयंपाक करते पटकन. वरण आहे, पोळ्या करायचं आहे आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. चला.